आज मुलांकरता बनवूया बेसन टोस्ट सँडविच किंवा चीज टोस्ट सँडविच। टेस्टी आहे, हेल्दी आहे, कारण आपण चीज आणि पनीर वापरणार आहोत। बनवायला अगदी सोपं आहे। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण स्टफिंग तयार करून घेऊया। त्याकरता मी घेतले एक शिमला मिर्च बारीक कापलेली, एक छोटा कांदा घेतलाय बारीक कापलेला, एक छोटा टोमॅटो घेतलाय बारीक कापलेला, अर्धा कप मी पनीर घेतलंय छान असं किसून घेतलेलं आहे। नंतर त्यात आपण घालायची एक हिरवी मिरची बारीक कापलेली, थोडीशी कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं। चाट मसाला पण आपण घातलाय, त्यात पण मीठ असतं हे लक्षात ठेवायचं। एक चमचा आपण घालायचं चिली फ्लेक्स आणि मी इथे घेतलाय एक वाटी चीज किसून ठेवलेलं होतं। एक वाटी चीज घ्यायचं, छान असं किसून घ्यायचं आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं। म्हणजे सर्व मसाले, सर्व व्हेजिटेबल्स, पनीर आणि चीज सर्व व्यवस्थित मस्त असे मिक्स होतील। तर इथे मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण बाजूला ठेवूया। परत मी घेतला एक बाउल आणि त्यात आपण घालायचं बेसन पीठ। तर मी इथे घेतलंय 1 कप बेसन पीठ। नंतर आपण त्यात घालायची एक हिरवी मिरची बारीक कापलेली, एकच घ्यायची। थोडीशी आपण कोथिंबीर घालूया। 1 चमचा मी ओवा घेतलाय आणि नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं हिंग। बेसन आहे तर हिंग वापरायलाच हवं। अगदी थोडंसं धणे पावडर आणि अगदी थोडंसं जिरा पावडर घ्यायचं। धणे पावडर, जिरा पावडर अगदी थोडं थोडं घ्यायचं। नंतर घालायचं चमचा 1.5 चमचा तीळ घालायची आणि आपला जो नाश्ता तो मस्त दिसेल। नंतर घालायचं आपण मीठ आणि थोडीशी हळद घालायची आणि सुरेख रंग येईल। तर आता हे सर्व आपण मिक्स करायचे, म्हणजे सर्व मसाले बेसन पिठात व्यवस्थित छान असे मिक्स होतील। तर एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। नंतर आपण त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आणि याचं छान असं बॅटर करायचं आहे। खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको, सेमी थिक आपल्याला असं बनवायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून आपण याचा छान मस्त असं एक घोळ बनवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही। तर याला सुद्धा आपण एक बाजूला ठेवून घेऊया। मी इथे घेतले आहेत ब्रेड। तर हे साधे नॉर्मल ब्रेड आहेत। तर तुमच्याकडे जर सँडविच ब्रेड असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ब्राऊन ब्रेड असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी घेतलाय एक ब्रेड आणि आता आपण याला कट करून घेऊया। नाही कट केलं तरीही चालेल, पण आता आपण मुलांकरता करतो तर थोडं काहीतरी वेगळं करायला हवं। तर एखाद्या वाटीने किंवा कशाने तुम्ही याला आपण असं मधून याला आपण कट करून घ्यायचं आहे। आणि काय होतं, हे दिसायलाही छान दिसतं आणि मुलं सुद्धा खूप मस्त असे आवडीने खातील। तर इथे मी कट करून घेतलेला आहे। तर कट न करता असा साधा ब्रेड वापरला तरीही चालेल आणि कट केलं तरीही चालेल। तर परत एक आपण असं कट करून घेऊया। मधोमध कट करायचं, छान असं वाटी किंवा जे काही असेल घरात त्याने असं आपण कट करून घ्यायचं आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे पण ब्रेड कट करून घ्यायचे। तर इथे मी 5-6 असे कापून घेतलेले आहेत आणि आपलं जे बेसनचा गोळ होता तो एकदा आपण मिक्स करून घ्यायचा, एकदा छान असं फिरवून घ्यायचं। गॅसवर मी ठेवलं एक ग्रिल पॅन। तर ग्रिल पॅन असलाच पाहिजे असं नाही, साधा पॅन असला तरी चालेल। त्यावर थोडंसं बटर लावायचं, एक ब्रेडचा पीस घ्यायचा आणि त्यावर मस्त आपलं असं बेसनाचं जे बॅटर आपण बनवलंय ते लावून घ्यायचं, सगळीकडे व्यवस्थित लावायचं। आणि आता हे आपण ठेवायचं पॅनमध्ये, जिथे आपण बटर लावलेलं आहे मस्त, आणि बटरच लावायचं। तेल किंवा तूप जे असेल तुमच्याकडे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण बटरने कसं खूप छान अशी चव येते। मधोमध थोडं बटर सोडायचं आणि आता हे एक साईडने छान असा रंग येतपर्यंत, छान असं सोनेरी रंग येतपर्यंत आपण भाजून घेऊया आणि नंतर याला आपण पलटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे। एक साधारण 2-1 मिनिट लागलेत आणि गॅस मिडियम ठेवायची, अगदी कमी ठेवायची नाही किंवा अगदी वाढवून पण ठेवायची नाही। तर आता हे दोन्ही साईडनी अलटपलट करून मस्त आपण हे भाजून घ्यायचे। तर मी दोन्ही साईडनी छान असे भाजून घेतलेले आहेत आणि सुरेख रंग आलेला आहे। आता यावर आपण लावायचं टोमॅटो केचप। तर टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस किंवा मग पिझ्झा सॉस किंवा मग हिरवी चटणी जर तुमच्याकडे असेल, कोथिंबीर पुदिनाची जर चटणी असेल तीही लावली तरी चालेल, त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। नंतर आपण जे स्टफिंग बनवून ठेवलं होतं ते आपण यावर ठेवायचं, चमचा 1.5 चमचा 2 चमचे ब्रेडवर ठेवायचं आणि हलकंसं हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे काय होणार ते व्यवस्थित छान असं सेट होईल। त्यामुळे हलकंसं हाताने आपण चमच्याने हाताने असं त्याला थोडंसं प्रेस करायचं आणि त्यावर आपण ठेवायची दुसरी ब्रेड। गॅस कमी ठेवायची आता
आणि हलकंसं हाताने आपण हे दाबून घ्यायचं, म्हणजे दोन्ही ब्रेड व्यवस्थित तिथे असे सेट होतील. थोडं बटर टाकायचं आणि खालची बाजू छान अशी क्रिस्पी होतपर्यंत आणि छान असा रंग येतपर्यंत आपण हे भाजून घेऊया. आणि आता आपण हे पलटून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने पलटवायचं, घाई करायची नाही, गडबड करायची नाही, अगदी हलक्या हाताने आपण पलटून घेऊया. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण मस्त असा रंग येतपर्यंत आपण हे भाजून घेऊया. तर इथे दोन्ही साईडने मी मस्त असा छान रंग येतपर्यंत भाजून घेतलेला आहे. आणि आता आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता दिसायला किती मस्त दिसतंय, चवीला खूप छान झालेलं आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे, भरपूर भाज्या आहेत. दुसरं पण आपण एक असंच बनवून घेऊया, टेस्टी आहे, हेल्दी आहे, कारण यात भरपूर भाज्या आहेत, पनीर आहे आणि विशेष म्हणजे मुलांच्या आवडीचं चीज आहे. बनवायला अगदी सोपं आहे आणि असं वेगळं काहीतरी बनवून खायचं असेल तर असं तुम्ही बनवू शकता. यात तुम्हाला पिझ्झाची चव मिळेल आणि सँडविचची चव मिळेल. तर इथे दुसरं सुद्धा मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी. आणि हे सुद्धा आपण आता काढून घेऊया. आणि आता आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत ब्रेडच्या ज्या कड्या आहेत त्या शिल्लक राहिलेल्या. तर त्याचं काय करायचं, आपण अशा फेकायचे नाही. तर बेसनचे जे बॅटर आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे त्यात त्या डीप करायच्या आपण आणि मस्त अशा तेलात तळून घ्यायच्या. तर एक एक आपण मस्त असं बेसनमध्ये आपण डीप करून घेऊया आणि गरम तेलात मस्त सोडायच्या. मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. एक एक मस्त असं तेलात सोडायचं आणि हे चवीला अगदी मस्त लागतं, कारण यात सर्व मसाले आहेत, तिखट, मीठ, हळद, धणे पावडर, जिरं पावडर आणि विशेष म्हणजे ओवा आहे, त्याची चव खूप छान लागते आणि चहासोबत तर अगदी अप्रतिम लागते. तर हे सर्व आपण तेलात सोडायचे, गॅस वाढून ठेवायची आणि मस्त दोन्ही साईडने छान असा सोनेरी रंग येतपर्यंत आपण हे तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे. आणि आता आपण हे काढून घेऊया आणि छान असं क्रिस्पी होतं, चवीला अगदी अप्रतिम लागतं. पूर्ण तेल असं आपण याचं निथळू द्यायचं आणि नंतर आपण काढून घेऊया. मस्त लागतं चवीला हे. तर इथे आपलं बेसन टोस्ट सँडविच तयार आहे, चीज टोस्ट सँडविच तयार आहेत आणि विशेष म्हणजे ब्रेडचे पकोडे सुद्धा आपले तयार आहेत. सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा खाऊ शकता, चवीला अगदी अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा झटपट ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, मी याची तुम्हाला गॅरंटी देते. तर नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा.